नाशिकच्या पेठ सुरगाणा या भागात गेल्या काही दिवसापासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जरी प्रशासन करत असलं तरी नेमकं भूकंप कसे मोजले जातात, त्याची तीव्रता कशी ठरवली जाते हे आपण जाणून घेणार आहोत। आपण आता मेरीच्या भूकंप मापन केंद्रामध्ये आलेलो आहोत। सुमित हिरे इथले वरिष्ठ अधिकारी आहेत। सर, भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, ही नेमकी कार्यप्रणाली कशी चालते, कशा पद्धतीने इथे मोजमाप केलं जातं? आपल्याकडे दोन प्रकारची यंत्र आहेत। हे एक आहे जे मायक्रो अर्थक्वेक रेकॉर्डर म्हणतात, की छोट्यातले छोटे भूकंप याच्यावर आपल्याला कळू शकतात। आणि दुसरं जे आहे ते डिजिटल प्रकारचं आहे, ब्रॉडबँड सिस्मोमीटर म्हणतात। त्याची सेन्सिटिव्हिटी पण जास्त आहे आणि त्याचा एरिया पण आपण याच्यामध्ये जास्त प्रमाणात कव्हर करत असतो। दोघांमध्ये नेमका काय फरक आहे? तर दोघांमध्ये फरक असा आहे की हा जो आहे हा आपला आहे जुन्या पद्धतीचा आहे, की याला एक ड्रम आहे आणि त्याच्यावर आपण एक अशा पद्धतीचा कागद लावत असतो आणि त्याच्यानंतर याच्यावर याचं कंटिन्यू हा रोल होत असतो आणि जेव्हा भूकंप वगैरे होतो तर जी काय हालचाल होती ती याच्यावर आपल्याला ह्या कागदावर हे होत असते। आता जी काही नॉर्मल जे चालू आहे ते नॉर्मल ब्ल्यू लाईनने डिनोट होतंय आणि जेव्हा शॉक वगैरे होतं तर ह्या पद्धतीचं आपल्याला इथे नेचर कळत असतं। तर हा झाला जुना प्रकार, हे अॅनालॉग पद्धतीचं होतं। आता जसं डिजिटायझेशन झालं तसं ह्या पद्धती आता डिस्कार्ड झाल्या, तरी सुद्धा आपल्या संस्थेतला जो आहे हा अजून चालू अवस्थेत आहे। त्याच्यावरनं आपण शिफ्ट झालोय ब्रॉडबँड सिस्मोमीटरमध्ये। आता जे काही आपण बघू शकतात तर हे लाईव्ह रेकॉर्डिंग चालू आहे, की ह्या क्षणाला सुद्धा भूगर्भात काय हालचाली होतात त्या आपल्याला ह्या इथे दिसत आहेत। आणि जेव्हा तो भूकंप वगैरे होतो तर त्याचं एक विशिष्ट लाईन वगैरे दिसते आपल्याला, डिनोट होते, त्याचं आपण अनालिसिस करतो आणि त्याच्यावरनं आपण किती क्षमतेचा भूकंप आणि किती अंतरावर झालाय हे आपण काढत असतो। आता हे सगळे आपण बघतोय, हे नॉर्मल प्रोसेस ही चालू आहे? ही नॉर्मल प्रोसेस चालू आहे। आता इथे जर काही झाला, काही जोराचा धक्का वगैरे जर बसला तर इथे आपल्याला एखादी पीक वगैरे त्याच्यामध्ये दिसू शकते। जर तुम्ही जोरात पाय जरी मारला तरी त्याची पीक त्याला दिसेल, म्हणजे तो सेन्सिटिव्हिटी तुम्हाला कळू शकते त्याच्यावरनं। आता इथे आपल्याला जाणवेल ती लगेच। हो, हे बघा आपण बघू शकतो की ती पीक आपल्याला तिथे दिसले, म्हणजे जी काही हालचाल झाली ती जे काही व्हायब्रेशन जमिनीतून हे झाले ते त्या सेन्सरने पिक केले आणि ते तुम्हाला ते दाखवतोय। याच पद्धतीने भूगर्भात ज्या काही हालचाली होत असतात तर त्या तो पिक करतो आणि ह्या पद्धतीत आपल्याला दाखवत असतो। सर, पण आता ह्या ठिकाणाहून आपल्याला दिशा कशी कळते, त्याचं अंतर कसं कळतं? तर याच्यासाठी आपल्याला एका यंत्रावर डिपेंड राहून चालत नाही। याच्यासाठी कमीत कमी 3 यंत्र तरी असावे लागतात। एका यंत्रामध्ये आपल्याला डिस्टन्स ॲक्युरेट करता येतं, पण त्याची एक्झॅक्ट पिन पॉईंट ते कुठल्या जागेवर झाले हे आपल्याला दाखवता येत नाही। त्याच्यासाठी 3 यंत्र नेसेसरी असतात। 3 यंत्रांवर जर ते रेकॉर्ड झालं तर एक्झॅक्ट त्याचं लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड आपल्याला फिक्स करता येतं। आता गेल्या काही दिवसामध्ये किती धक्के जाणवत आहेत आणि कमी कालावधीमध्ये जास्त धक्के कुठल्या दिवशी जाणवले, त्याची काय कारण? आता गेल्या 3 आठवड्यामध्ये ऑलमोस्ट 30च्या वर, म्हणजे 35च्या घरामध्ये धक्के जाणवलेले। त्यातही जो 8 तारखेला मोठा धक्का आला तर त्याच्या आधी पण 3-4 धक्के जाणवलेले आणि जो मोठा धक्का आला त्याच्यानंतरही 5-6 धक्के जाणवले। म्हणजे 8 आणि 9 तारखेला साधारणतः 10 धक्के जाणवले। 24 तासामध्ये 10 धक्के? 24 तासात 10 धक्के जाणवले आणि त्यांचा सगळ्यांचा केंद्रबिंदू हा 44 किलोमीटर म्हणजे सुरगाणा परिसरातच होता। पण आता सर, हेच जरा समजून सांगा की हे डिस्टन्स आणि दिशा याच्यावरनं आपल्याला कशी लक्षात येणार? याच्यावरनं जो आपण शॉक जेव्हा काढतो तर त्या शॉकचं प्रायमरी आणि सेकंडरी वेव्ह असतात। म्हणजे कुठल्याही अर्थक्वेकची 2 वेव्ह येत असतात, प्रायमरी आणि सेकंडरी। हे काय? हा 8 तारखेचा भूकंप आहे। 8 तारखेचा भूकंप जो जाणवला आपल्याला त्या दिवशीचा तो आहे। मी आता हा झूम करतो अजून। तर ही त्यातली प्रायमरी वेव्ह आहे आणि ही सेकंडरी वेव्ह आहे। तर S-P केलं की आपल्याला त्याचं डिस्टन्स कळतं आणि साधारणतः हा किती हे चाललाय त्याचं अँप्लिट्यूड आहे, त्याच्यावरनं त्याची तीव्रता कळते। आता S-P केले, आता जेवढे काही आपल्याला जाणवले एवढ्या 20 दिवसामध्ये, तर त्याचं साधारणतः अंतर हे 44 ते 46 किलोमीटर मध्ये फिक्स सापडलेलं आहे आपल्याला।
आणि एकाच केंद्रावरनं अॅक्युरेट आपल्याला माहिती मिळू शकते का आणखी एक दोन केंद्राची मदत घ्यावी लागते? कमीत कमी 3 केंद्र पाहिजे. 3 पेक्षा किती जास्त असेल तर ते जास्त रिफायनिंग होईल आणि तुम्हाला एक्झॅक्ट कुठे भूकंप होतोय त्याचा केंद्रबिंदू एक्झॅक्ट कळू शकतो. मायक्रो झोनिंग ज्याला म्हणतात ते करता येतं. याच्यावर आपण फक्त टेंटेटिव्हली सांगू शकतो की 44 किलोमीटरवर झाला आहे. साधारणतः मोठा एरिया कव्हर करतो आपण त्यात की एवढ्या मोठ्या एरियामध्ये झालेला आहे. पण जेव्हा तुम्हाला स्टडी करायचा आहे तर त्याच्यासाठी मायक्रो झोनिंग करत अगदी कमीत कमी कुठल्या भागामध्ये झालाय, कुठल्या गावात झालेला आहे, त्या गावातल्या कुठल्या एक्झॅक्ट भागातच झालेला आहे तर ते त्याच्यावरून आपल्याला कळतं. पण मग आता नाशिक जिल्ह्यामध्ये एकच केंद्र आहे का जास्त आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये एकच केंद्र आहे सध्या. आता ह्या एका केंद्रावरून कशी माहिती मिळाली आपल्याला? एका केंद्रावरून आपण 44 किलोमीटर हे केलं. आपलं जे काही लायझनिंग जे आहे ते डिझास्टर मॅनेजमेंट कक्ष कलेक्टर ऑफिसचं त्याच्याशी कंटिन्यू असतं. नाशिक जिल्ह्यात कुठेही भूकंप वगैरे जाणवला तर तिथले तलाठी तहसीलदार हे कलेक्टर ऑफिसला कळवत असतात की आमच्या इथे जाणवला. मग त्याच्यानुसार आपण कॅल्क्युलेट करतो की बाबा साधारणतः ह्या गावामध्ये जाणवला, ह्या तारखेला ह्या वेळेला जाणवला की आपण लगेच इथे डाटा चेक करतो आणि त्यावेळेला भूकंपाची ऍक्टिव्हिटी आहे की नाही हे आपण चेक करतो आणि त्याचा अनालिसिस करून आपण कलेक्टर ऑफिसला कळवत असतो. सर आता काही दिवसामध्ये फक्त पेठ सुरगाणा याच भागात जाणवत आहेत का जिल्ह्याच्या इतर भागामध्ये किंवा जिल्ह्याच्या आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांमध्ये पण जाणवत आहे? नाही, इतर जिल्ह्यात एवढ्या याच्यात महाराष्ट्रातलं बघितलं तर तुम्हाला हिंगोलीला वगैरे जाणवलेलं आहे एवढ्या 2-3 महिन्यामध्ये. आणि दुसरी जी आपल्याकडे ऍक्टिव्ह जी भाग आहे आतापर्यंत आम्ही जे बघितलेले त्र्यंबकेश्वर, हर्सुल आणि सुरगाणा हे 3 भाग आपल्याला सापडलेले आहेत फक्त. मागील 1-2 वर्षभरामध्ये किती धक्के जाणवले आणि आता नजीकच्या काळामध्ये किती जाणवले? 2-1 वर्षामध्ये त्या भागातली ऍक्टिव्हिटी चालू आहे पण तिची तीव्रता त्याची फ्रिक्वेन्सी तेवढी नाहीये. म्हणजे साधारणतः 1-2 धक्के जाणवले महिन्यातून 2-3 धक्के किंवा असे. त्याच्यात असं काही क्लिअर कट रिलेशनशिप नाहीये असं की ह्या महिन्यात इतके झाले किंवा त्या महिन्यात. ते सुरू झाली ऍक्टिव्हिटी स्वार्म ऍक्टिव्हिटी सारखी ती चालू राहते, काही दिवस चालू राहते, काही दिवसानंतर ती बंद होते, पुन्हा ऍक्टिव्ह होते, पुन्हा ती चालू होते. अशा पद्धतीचं आपल्याला दिसलेलं आहे. जसं आता ही सुरगाण्याची ऍक्टिव्हिटीची स्वार्म ऍक्टिव्हिटी ती सुरू झालेली आहे. गेल्या 2-3 आठवड्यापासून ती सुरू झालेली आहे आणि ती आता कंटिन्यू आहे. आत्ताच का जाणवत आहेत? त्याचं स्पेसिफिक कारण असं काही सांगता येत नाही. त्याच्यासाठी बऱ्याचशा काही थेरी आता GSI आणि नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीचे सायंटिस्ट पण आलेले आहे. आता ते जेवढा जास्त डेटा कलेक्ट करतील त्याच्यावरून ते प्रिडिक्शन करू शकतील की याचं एक्झॅक्टली कारण काय असू शकतं म्हणून. एकूणच आपण बघतोय नाशिक जिल्ह्यातल्या पेठ, सुरगाणा, दिंडोरी या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. नेमकी याची प्रक्रिया कशा पद्धतीने चालते हे आपण आता समजून घेतलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.